आंब्याचा सीझन शिजला, आंब्याचा सीझन. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि खूप दिवस झाले की युट्यूबचा व्हिडिओ आपण सोडला नव्हता, कारण आपलं प्रोटीनचं स्टोअर होतं ते आपण ओपन केलं आणि ओपन केल्यानंतर ना कंटिन्यू त्याचं बसायला लागायचं की आता फायनली आपण संडेची सुट्टी घेतलेली आहे. तर बोला तुमच्यासाठी आपण व्हिडिओ टाकणार, तर आपण टाइम काढून आज व्हिडिओ बनवण्यासाठी आपण आलेलो आहे. तर आज आपण चाललोय कराडला आपलं थोडं काम आहे, तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघा काय काम आहे. आणि मस्त आपण आता आलेलो आहे. हा आता आपण आलेलो आहे. आता हे रायगावचं सीन बघा, मेंढ्या हे चरतात खतरनाक असं, एकदम खतरनाक. आणि माझ्याबरोबर संदीप आलेला आहे. तर आपण आता चाललोय कराडला. आणि तुमच्यामुळं मित्रांनो आपले 530 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि असेच मी तुमच्यासाठी व्हिडिओ चांगले बनवून टाकत जाईन यूट्यूबवरती. तर आपल्याला असाच सपोर्ट करा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज आपल्या भावाला सपोर्ट करा. आणि कारण तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे आपल्याला, कारण तुमच्यामुळेच आपली 550 सबस्क्रायबरची यूट्यूब फॅमिली हे जुडलेले आहे. तर तुमच्यासाठी चांगले मी व्हिडिओ बनवून आणि कंटेंट चांगले बनवून टाकणार. आणि तुम्ही असाच सपोर्ट करा आणि असाच प्रेम करा. आता आपण जाऊया कराडला, कारण कराडला आपलं भरपूर काम आहे. ते आता बघा काय काम आहे. तर चला लेट्स गो. तर गाईज हे बघा रायगावच्या फॅक्टरी आहे तिथं. तर गाईज हे बघा छोट्या कंपन्या आहेत, केमिकलची कंपनी आहेत. खतरनाक असं ग्राउंड आहे बघा इथं क्रिकेट खेळण्यासाठी. आणि मित्रांनो तुम्हाला जर अशी मजा करायची असेल तर तुम्ही इथे येऊन तुम्ही पार्टी पण करू शकता. हे बघा ती मोठी कंपनी आहे. तर मित्रांनो हे बघा खतरनाक असा नजारा. बाबा मसर चालते ती, मसर हिंडवायला लागली ती. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे कराडला. आणि कारण आपण टाइमच भेटत नव्हता आपल्याला, कारण दाढी एवढी वाढल्या. हे बघा आपण दाढी करायला चाललोय कराडला. बाकीचे काम आहेत तुम्ही कराडला दाढी करायला चाललाय तसं काय नाही, कारण बाकीचे काम आपल्याला आहे. कारण आपण बारका डॉग आणलेला आहे, फिमेल आणला, त्याची पेडिग्री आणायची आहे आपल्याला. रॉट व्हीलर आपण घेतलेला आहे. आता भरपूर आपल्याला शॉप होत आहे, कारण कोटीची ऑर्डर आहे. कोटीची ऑर्डर पण आपल्याला द्यायची आहे. होय जाऊया आता. आणि हा बघा रायगाव ते कराडला हा रोड आहे. हा रायगावचा रोड आहे. आणि मित्रांनो असा रोड चाललाय खतरनाक बनवायचा. ह्या साईडला बी असा सेम होणार आहे. त्यानंतर पुढे जाऊ तुम्ही मला नंतर ना. आता एक पदरी फक्त पडलेला आहे. से बोलणे जेव्हा उखाणे कथाही तुला नाव नसावे तू माझा मित्र. मित्रांनो आता आलेलो आहे ओगलेवाडीत. HM कॉलेज आहे आता. आणि पाऊस पडतोय तेव्हा दोन लोक थांबलोय इथं. आता पाऊस बंद झाला, आपण पुढे आता जाऊ डायरेक्ट सलूनला दाढी करायला. मित्रांनो आपण आलेलो आहे सलूनमध्ये. एक नंबर आहे. तर मित्रांनो आता दाढी करून झालेली आहे आपली. आता आपण चाललोय आता कराडामध्ये. तर जाऊया चला. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे चंदू काका श्रॉपमध्ये. आपल्याला आता बिशी लावायची आहे सोन्याची. आता बघू आता
थांबायला लावलं यांनी. तर मित्रांनो आता आपण डिश लावून झालेलं आहे. तर आपण आता पुढे जाऊ. आता आपलं पुढचं काम ठेव करून. आणि मित्रांनो आज आहे कराडचा बाजार. बाजार आहे बाजार कराडचा. अशा प्रकारे कराडचा बाजार भरतो हा बघा. आणि आपली इथं दुसरी शाखा आहे प्रोटीन फॅक्टरीची. हे बघा प्रोटीन फॅक्टरी कराड. आता तुम्ही अवश्य भेट द्या. तुम्हाला चांगला रेट भेटेल. आपलं नाव घेऊन या फक्त. तर काय आता आपण कुत्र्यासाठी पेडिग्री आणायला चाललोय. कुत्र्याचं शॉप बघतो डॉगचं. हे झोडाकतो पुढे. आता का थांबू. तर मित्रांनो आपल्याला आता कुत्र्याची साखळी घ्यायची आहे. त्यामुळे आता आपण आलेलो आहे शॉपवरती. मोठा आहे का बार काय 2 महिन्याचा कुत्रा आहे. याचे दोन्ही पायात नाही घालायचं असं. याच्यात दोन्ही पाय घालायचे पुढचे आणि वर कंबरट्याला हे असं लॉक लावायचं. लॉक लावायचं. आणि ह्याला तुम्ही साखळी लावू शकता वरती. किती रुपयाला आहे. 160 आहे म्हणजे. ते लॉकचं वरचं जी मला हे जरा आवड नाही. त्याचं काय दुसरं काय असं पट्टा टाईप असं काय म्हणजे पुढं तसं नाही. दुसरं काय आहे. दुसरं हीच पट्टी आपल्याला 60% हो करा करा कमी करा का वयस. आलो आता शॉपिंग सोड करू. 160 फायनल सांगा शेट. अजून घ्यायचं आहे. चेन घ्यायचं आहे. 120 आणि चेन दावा बारकी. चेन का आपलं दुसरं काय रशी बिशी काय असेल त्या. चेन आहे की चांगली. गायचं आहे बघा चेन. नाच करायचं खरा करायचं. नाद करायचं. किती रुपये आहे ती. किती रुपये. मांढराने पिसळून काढली त्याची. मांढर मारते 140 आहे. सांगा. आणि मला कुत्र्याची पेडिग्री पाहिजे. कुठे भेटेल. शॉप कुठं आहे. आपलं जुना पुलावर. तर काय आता आपण घेतलेलं आहे सामान. आता जाऊ आपण होता कुत्र्याची पेडिग्री घ्यायला शॉपला. तिथं आपण गाडी घेऊ. तर आपल्याला 230 रुपयाला भेटलेला आहे चेन. थोडं बघू काय काय. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे शॉपमध्ये. शॉप कुत्र्याचं. आलोय आता शॉपला. आता मॅट पिन आहे. ते वापरा पेडी स्टार्टर काय नाही. त्याची किती प्राईस आहे. 1.5 किलो 720. 780 ला 1.5 किलो. तुला तब्येत बाकी तब्येत म्हणतो. ह्याच्यात कमी नाही. अर्धा किलो. अर्धा किलो नाही पॅकिंग आहे. 1 किलो आहे. 1.5 किलो येतो. करून द्यायचं. 900 वगैरे नाही करा कमी असं केलेलं आहे. मित्रांनो कुत्रं पाळणं एवढं सोपं नाही. आता कमीत कमी 800 रुपये गेलेले आहेत. आणि बाकीच्या ह्याला 1000 रुपये गेले. आता आता आपलं काम झालंय. आता आपण जाऊ शॉपवरती कडेगाव. कारण आपलं आपल्या शॉपवरती कस्टमर आलेला आहे प्रोटीन घेण्यासाठी. तर आता जाऊ चला. तर काय आता आपण आलेलो आहे. हा कडेगावचा सुरलीचा घाट आहे. खतरनाक असा पावसाळ्यात तुम्हाला बघायला भेटेल घाट. खतरनाक असा मोसम आहे. फक्त तुम्ही यायचं फक्त कधी पावसाळ्यात. सोवाही नाक करते काय यावं लागतं. सुरली घाटात काय सुरली घाटात यावं लागतं. सुरली घाटात तुम्ही येऊ शकता तुमच्या गर्लफ्रेंडला घेऊन.
तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे कडेगावमध्ये. आता आपल्या शॉपपाशी चाललोय. तर आता काहीतरी खाऊन घेऊया. तर आता कणीस आलो खायला. संदीप हे घेतलेले आपण पेडीगिरी कुत्र्याला. आता आपण कणीस खाऊन घेऊ. कणीस आता आपलं कणीस खाऊन झालेलं आहे. आता आपण जाऊ शॉपकडे. चले. तर मित्रांनो आपण आता शॉपमध्ये आपल्याला आलेलं आहे. असं आहे आपलं शॉप स्टोअर कडेगावचं. आणि आता कस्टमर यायला लागले म्हणून आम्ही बोललो की इथं येऊन बसावं. तर कस्टमरला कॉल केलेला की तो यायला लागला आहे. तर मित्रांनो तो कोण आपला व्हिडिओ कडेगावमधून बघत असेल तर आपल्या स्टोअरला व्हिजिट करा. समजा प्रोडक्ट तुम्हाला आहेत बघाही भेटतील आणि ट्राय बी करा. सांगा त्यांना. आता कस्टमरची वाट बघू. कडेगाव कसा विषय कडेगाव कसा विषय की बाकी दादाला बसू समजा बस बस शॉपमधनं ऑर्डर आपल्याला एका कस्टमरला दिलेली आहे. आता दुसऱ्या कस्टमरला आपण द्यायचं तेव्हा आता कस्टमर आपल्या इकडेच राहतो. आता हे पार्सल दोन्ही घेऊन त्याला द्यायचे. आपलं स्टोर आज बंद असतं संडेला. आता जाऊया. चला मित्रांनो आता आपण पार्सल घेऊन. हे बघा आता पार्सल आहेत पाठीमागं. संदीपच्या पाठीमागं पार्सल आहे. तर हे घेऊन चालू येडं फाट्यावरती. तुम्ही बघता व्हिडिओच्या माध्यमातून तेवढं कष्ट दररोज आता कंटिन्यू फिरायला लागणार आहे. कारण एक सुद्धा ऑर्डर मी सोडत नाही. कुठे जर असली तर तिला होम डिलिव्हरी देतो. आणि हे बघा खतरनाक असं वातावरण आहे आपल्या इकडं. सोही एकदम काळे कुट वावर आहे. काळे कुट. आता पार्सल आपण दिलेलं आहे प्रोटीनचं. आता बघून घरी जाऊन कसं नियोजन होतं. नाहीतर आपण आता बघून नंतर ना फिश पकडायला जाऊ. हो काय ते टाइमपास करू. टाइम आहे तर तुला टाइमपास करू. तर काय अशा प्रकारे आपण आता कुत्र्याला पट्टा बांधत आहोत. उघड आणतो वर तू वर अजून ओढा. आवडत नाही तर पकडला आवडत नाही. तर काय जात आपण कुत्र्याला पेडिग्री हे टाकून पट्टा बेल्ट घालून आता आलोय शेताकडे. आणि खूप दिवस झाले की शेताकडे मी आलोच नाही कारण जिम आणि शॉपमुळं टाइमच भेटत नाही. तर हे बघा आपली शेती. मी संदीप आलोय पाठीमागं रॉड आणले फिशिंगचा. संदीप फिशिंग रॉड हा फिशिंगचा रॉड आहे. आणि आपल्या इथं बोला तर संदीपला की फिशिंग पकडत पकडत काहीतरी खाऊया. कारण आपल्या खाली पेरवीचं झाड आहे. तिथं पेरो आहेत. ते पेरो आता काढू 4-5 आणि त्यातच खात फिशिंग करू. तर आता पेरू तुम्हाला झाड दावतो. पुढंच आहे झाड. हे बघा पाठीमागं आपण अत्रक लावलेलं आहे. त्याच्यामध्ये ऊस लावलेला. बघा ऊस केवढा मोठा आलाय. हे बघा छोटा ऊस लावलेला आहे. तर रोहितचं वावर आहे हे आपलं. तर काही संडेची सुट्टी बिट्टी काढली की नाही तर टाईम भेटतो समजा गोष्टी करायला. आणि आता शॉपमधनंच आलो जस्ट. शॉपमध्ये बी कस्टमर होते संडेचा. पाठीमागं संडेचं शॉपमध्ये कस्टमरच होत नव्हतं. कारण कसं थोडं आता नवीन नवीन शॉप आहे तेव्हा थोडा टाईम लागणार त्या गोष्टी करायला. ते कुत्र्याची पेडिग्री आणल्या पूर्ण वास येतोय त्या पेडिग्रीचा. आणि फर्स्ट टाइम कुत्र्याला आणले. हे बघा हे खाली असे पेरूचं झाड इकडं आहे साईडला. संदीप ठेवू समजा सामान ठेवतो खाली.
तर काय मी संदीप आलो आहे. आता बघा या झाडाला आंबे गेल्यानंतर आंबे येतात बघा. हे आंबे बघा, हे आंबेच झाड आहे. आंबे खाऊ नये नाही. आणि हे बघा पेरू, हे बघा पेरू, संदीप पेरू, हे बघा असे पेरू आहेत. पकडूनच पाहतात संदीपला. हे बघा आंबे त्या साईडला दिसतात तुम्हाला. तर गाईज हे बघा चांगले चांगले पेरू काढून घेऊ. हे काढ ना. नाही चांगले चांगले काढू आहेत. कुठलं नाही नको नको, ती नको ती नको, भरपूर आहेत तसे, पण ते नको तोडायला. हे चांगले असे पिकलेले काढू. किडले ना पिकलेले ते पाहिजे. आणि काय बघा वरती वरती बघा आहेत. तर आता संदीप सिरल जा संदीप काढ. कारण मी आता माझा शेड पूर्ण खराब होईल. व्हाईट शेड घातलाय. जेवढं खालचे आहेत मी काढतो. आता संदीप वरचे जातोय वर काढायला. संदीप जा वरती. हे बघा किडलेलं पहा, पूर्ण किडलेलं. लय काढू किडलेला. कारण हे बघा पेरू समजा खाली पडतात. एवढे पेरू काढलेत, एवढे पेरू काढलेत. पेरू तुम्हाला लावतो का, हे बघा किती खराब झालेत आपल्या वावरात. आणि खालच्या साईडला पण ढापीला पूर्ण भरल्या. कोणच येत नाही. हे बघा आंबे, हे आंबे आहेत गाईज. सो वही आंबा पडला, पिकलाय काय आंबा बघत आंबा. हा आंबा खाऊ नको बाबा. एवढं आहे. संदीप बादल उडी मारतेस खाली. ठीक आहे समजा पेरू घे. बघा पिकलेला आंबा खावला आपल्याला. व्हाईट शर्ट घातलाय. हे बघा आंबा. आंब्याचा सीझन शिजला. आंब्याचा सीझन आंब्याचा सीझन संपलेला आहे. आपल्या आंब्याला आंबे झाडे लागतात. आंबे आत्ता आपला फिशिंग रॉड आहे खाली ठेवला. आंबा बास करतो काय आता. आंबट बी आहे थोडा. आपण जाऊ आता वरती. भरपूर असे पेरू काढलेत. चटणी पिणं आणल्या, थोडं मीठ पिणं आणलंय. चटणी आणि मीठ देऊ दणका आता. सो वही. तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये भरपूर गोष्टी बघायला भेटतील. का तर काय जातात आपण पकडायचं आहे मरळ. आणि हंडे संदीप संदीप पेरू धो. संदीप पेरू धो आधी. मी म्हणतोय तर न करायची त्या साईडला. संदीप पेरू धुणार वर आधी. तर गाईज आपला संदीप पेरू धुत आहे. खतरनाक असे भरपूर पेरू काढलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 12 पेरू आहेत. आणि हे बघा मी मीठ आणि चटणी आणलेली आहे. आणि हा फिशिंग रॉड आहे. आता बघू आलोय की नशिबाने घावतोय का. पेरू पिकलेले आहेत. बघू आता चांगले आहेत का. अरे बाबा इसमें तो आळ्या आहे. आळ्या आहे इसमें आळ्या. हा बघू कारण आम्ही लयच पिकलेलं आणलेलं आहे. संदीप पेरू दे. पेरू करतो संदीपने पेरू दिलेला. आता हे बघू कसे आहेत. याक हा निघावा चांगला. मीठ
आणि आणि बघू आता खाऊन. आहा तर गाईज पेरू खाऊन तर झालेला. आता चाकू साईडला ठेवू. हे आपल्या भावानं आणलेली फिशिंग रॉड. आता मला काही जोडा येत नाही तरी मी ट्राय करतोय. नाम है अजय खवळे. आपल्या भावानं आणलेले हे फिशिंग रॉड इकडनं फाटलंय वाटतं. हे बघा आहे रॉड. खूप मोठा रॉड आहे. आता कमीत कमी मला वाटतं 20-25 किलो मासा बाहेर काढून रॉड हा. एवढा मोठा आहे. तर बघू आपल्याला जमतंय का पाठीमासा. आपल्याला जमतंय का. जमाय काय झालं जमवायचं. प्रॉपर एकदम सेटिंग करायला लागते. रीळ माझ्या मते हा स्ट्रॉंग मी यूज करतो. मित्रांनो ह्याला भरपूर पेशंट लागतात. मच्छी काय गावली नाही. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशाच व्हिडिओमध्ये. सो वही